सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थ्यांनो, इंजिनिअरिंग प्रवेश 2026 BE BTech ची कॅप राऊंड सेकंडची प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट ही आज उशिरा जाहीर झालेली आहे। ही लिस्ट काल जाहीर होणे अपेक्षित होते, मात्र ही लिस्ट आज उशिरा जाहीर झाली। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे, ही आपली प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आहे, ती कशा प्रकारे चेक करायची, आपण इन्स्टिट्यूट वाईज लिस्ट कशी बघायची आणि आपली जे काही आहे ॲप्लिकेशन नंबर टाकून कशी बघायची। आपण आपला एक ब्राउझर ओपन करा आणि सर्च करा MHTCET 2026। आपणास असा इंटरफेस येईल। ॲडमिशन पोर्टल AY वर आपण क्लिक करायचं आहे। BE BTech वरती क्लिक करायचं आहे आणि ते आपण चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस राऊंड सेकंड वरती आपण क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर इथे आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि आपल्या इथे जन्मतारीख टाकून इथे आपण सबमिट म्हणायचं आहे। जसे आपण सबमिट म्हणाल तसे आपणास आपली प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही इथे दिसणार आहे। आता इथे आपण बघायचं आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट आपणास कशी बघता येईल। तर याच्याकरता आपण इथे क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे। तर समजा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक 10 कॉलेज टाकले असतील, तर इथे जी इन्स्टिट्यूट वाईज कॉलेज दिले आहेत, या कॉलेजमधून आपण आपले 10 कॉलेज बघायचे आहेत आणि त्याच कॉलेजमध्ये जर आपला नंबर लागला असेल तरच आपले बेटरमेंट झाले आहे, अन्यथा आपले बेटरमेंट झाले नसणार आहे। या 10 कॉलेजमध्येच आपले नाव येणे गरजेचे आहे। इथे सर्व कॉलेज दिले आहेत, याचा अर्थ बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॉलेजमध्ये बेटरमेंटसाठी अप्लाय केले असणार आहे। तर इथे आपण एक कॉलेज बघायचं आहे, MS बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज लातूर। इथे डाउनलोड करण्यासाठी ॲरो दिला आहे, यावर आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे त्या कॉलेजची PDF ओपन झालेली आहे आणि ह्या PDF मध्ये आपण कोणत्या ट्रेडसाठी बेटरमेंट केले होतं। आता इथे सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इथे आपण बघायचं आहे, तर त्या विद्यार्थ्याचे इथे नाव आलेले दिसत आहे, कारण त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी अप्लाय केला होता आणि त्याने हे कॉलेज टाकलेले आहे। अशा प्रकारे आपण आपला जो काही ट्रेड आहे, ट्रेड वाईज या कॉलेजची लिस्ट दिसून जाईल। तर प्रत्येक कॉलेज जे आपण कॉलेज टाकले होते कॅप राऊंड सेकंडमध्ये, तर त्या कॉलेजची आपण ही PDF ओपन करायची आहे आणि जो काही आपला ट्रेड आहे तो ट्रेड सर्च करायचा आहे आणि त्या PDF मध्ये जर आपले नाव आले असेल तर आपणास ती सीट मिळाली आहे आणि जर त्या PDF मध्ये आपले नाव आले नसेल तर आपणास सीट मिळाली नाही विद्यार्थी मित्रांनो, आणि आपणास आता थर्ड राऊंडसाठी जावे लागणार आहे। आणि जर मिळाले असेल तर आपण आपले ॲडमिशन हे घ्यायचे आहे। आपण आणखी एक कॉलेज ओपन करून बघूया, छत्रपती संभाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर इथे बघायचं आहे त्याचे आता एका कॉलेजमध्ये नाव आले आहे, याचा अर्थ त्याचे इथे नाव हे येणार नाही। इथे आपण सिव्हिल इंजिनिअरिंगची ब्रँच बघायची आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग इथे पण सिव्हिल इंजिनिअरिंग दिले आहे, कारण त्या विद्यार्थ्याचे तुम्हाला मी मागे ओपन केली त्या कॉलेजमध्ये त्याचे नाव आल्यामुळे आता त्याचे या कॉलेजमध्ये नाव आलेले नसणार आहे। तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक कॉलेजची जी काय आहे ती लिस्ट ओपन करून बघायची आहे आणि आपला प्रवेश आपणास मिळाला आहे की नाही, सीट मिळाली आहे की नाही बघायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।